हळद लावल्या गेली आणि इथं हिला पण हळद लावल्या गेली, दोघांना हळद लावल्या हळद गेली. लावली. हा, तर आता इकडं आमच्या खाली ना, आम्ही जे इकडं विहिरीवरती तिथून 2 शेतं उतरून आम्ही खाली जातो, तिथं एक विहीर आहे आणि विहिरीच्या समोर एक मोठं वडाचं झाड आहे. अच्छा. हा, त्या वडाच्या झाडावरती जकीन राहते. अरे बापरे. त्या वडाच्या झाडावर जकीन असते. हम्म. ती जखणीने हिला धरली आणि ती हिच्या सोबत मुंबईला गेली होती अंगात हिच्या. तिथं बी जाऊन ना त्या लोकांनी बघितलं, साला जेवताना कुत्रा बाहेर आलं तर कुत्रा बाहेर येऊन नुसतं भुकत सुटायचं आमच्या घरात आणि ते कुत्रं नेहमी यायचं. ही नव्हती तेव्हा, पण ते कुत्रं शांत बसून जे काय दिलं ते आपल्याला चपाती खाऊन निघून जायचं. पण जिथपासून ही आली होती ना, म्हणजे त्याची आईच बापूस, त्याचे कोण चुलते वगैरे होते त्यांच्या घरी यायचे आणि तीच पोरगी त्या पोरासाठी त्यांच्याच एरियामध्ये दुसऱ्याला बघितलेली. म्हणजे त्यांचे कोणते नातेवाईक होते ना, ते लोकांनी सांगितलेलं त्या मुलाला की बाबा अशी अशी, म्हणजे मुलाच्या आई वडिलांना, की अशी अशी मुलगी आहे गावी आमच्याकडे, तुम्ही बघा. तिचा फोटो बिटो पाठवला, हे केलं, मग त्यांचं जुळलं चांगलं काय. पण ज्यावेळी ती इकडं आली होती बोलणी करायसाठी, त्यावेळी 2-3 दिवस होती इकडे त्यांच्या नातेवाईकडे. पण ती जेवायला बसलं की खाली कुत्रा बिन दरवाजा असायचं, तिला बघून भुकत सुटायचं. म्हणजे त्यांना दिसायचं. जनावरांना बरोबर. दिसतं ना, बरोबर. पहिलं सगळ्यात पहिलं जनावरांना दिसतं.